नमस्कार मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपला डे 3 आहे गोव्यामध्ये आणि आज आपण जाणार आहेत साऊथ गोव्याला। आणि आपला कालचा रिकॅप म्हणजे आपण रात्री घरी आलो, त्यानंतर जेवण घेऊन सगळं आराम केला आणि मग आता आपण साऊथ गोव्याला चाललोय। मित्रांनो, आता आपण चाललोय साऊथ गोव्याला आणि आता आपण जेवायला आलोय। वाजलेत ते म्हणजे 1। इकडे सगळे बसलेत। बटरफ्लाय बीचला जाणार आहेत पहिले, त्यानंतर मग बघूया कुठे जाऊया। मित्रांनो, आता आम्ही जेवले, आता साऊथ गोव्याला जाणार। तर आपण आता गाडीत पेट्रोल टाकणार आहेत, डिझेल पेट्रोल दोन्ही गाड्या फुल करणार आहेत आणि मग पुढचा प्रवास चालू करणार आहेत। आम्ही चाललेले आहेत आता कुठे रे, बटरफ्लाय बीच। ओके, आता बघायला लागलेत पोहायचं की नाही पोहायचं। आता काय सगळेजण आता तयारी करायला लागलेत, तर बघू। सनस्क्रीन तर लावलेली आहे आता, तरी आम्ही काय पडतात का नाही, आम्ही गोरे माणसं। अरे फार वजन, आम्हाला सनस्क्रीन तर पहिले पाहिजे। तर मग आता बघू, आता जाम लांब पण आहे, चालत जायला लागेल। बघू तिकडे करू। सगळेजण रेडी व्हायला लागलेत, बघू शकतात। तर मित्रांनो, आता आपण फायनली आलेलो आहोत बटरफ्लाय बीचला। कालपर्यंत आम्ही कंटाळलो होते पावसाला, पण आज ऊन बघून आज उन्हालाही कंटाळलो आहे। खूप असे हीट स्ट्रोक लागत आहेत, पण आता आलेले आहेत काहीतरी मजा करायची आहे, म्हणून आम्ही आता आलेलो आहेत बटरफ्लाय बीचवर। तर बघूया पुढचा प्रवास। आणि हा थोडासा काय झालं रुपण्या, बोल भाई। नाही बॅग प्रत्येक जण घेत जा, असं तेवढा लांब चालवणार नाही। 15 किलोमीटर, 3 किलोमीटर। थँक्यू, स्टे ट्यून। तर काय बघू शकतात, हा पडता पडता वाचला, मी वाचवला भाई। मी देव माणूस आहे। तू देव माणूस निघाला भाई। मी देव माणूस बघितला, ह्याला वाचवला, नाही तर भाई 100 करोडचा खर्च झाला असता। तसे मी दिले असते, माझ्याकडे जाम पैसा आहे भाई, पण घमंड नाही भाई। एवढा पैसा आहे ना, पण घमंड नाही। आपला डॅडी ना, डॅडी आपला डॅडीने डॅडी जे बोलेन ते लगेच विकत घेतो भाई। डॅडी बोलला हेलिकॉप्टर घेऊन जा, मी बोला नको डॅडी, खर्च नको। पण तो माझा डॅडी आहे, वेडा तुझा डॅडी थोडी ना। मी त्यांना आता चालत लागलेत, बघू पोचू की नाही। 2 किलोमीटर आहे भाई, 2 किलोमीटर। आता काय पायी माझी तर आताच वाट लागलेली आहे। ओ भाई, पडता पडता राहिला, पडलाच पाहिजे होता तसं, पण त्याला लाईफने तो पडलेला आहे। पण काय करणार, आपल्याला आता कॉन्ट्रो पाहिजे होता गोवासाठी। अरे गाडीचा ॲव्हरेज नाही काढत आता काय, गोवासाठी कॉन्ट्रो पाहिजे होता। माणसं कमी होती, बोलवला, चाला नाही पण बोलत, लगेच आला। आता काय बोलणार आहे मग, काय केलं रे? बटरफ्लाय बीचला आहे, तर बटरफ्लाय तर येणारच ना मित्रांनो। नमस्कार, जय योगेश्वर। आई सोबत मित्रांनो, सीन बघा, सीन चेक करू भाई, सीन चेक करू। कशा आहेत मित्रांनो, बघतायत ना, बघितलंच पाहिजे। चालत आता चालत पाण्यातून
मित्रांनो आम्ही मोर बघितलं इकडे. हा लांडोर आणि मोर आहे. आमच्या मागे काय लागलं माहित नाही, झाडातून खूप आवाज आला होता. घाबरलं अक्षरशः, एवढा घाबरलाय ना, सगळे धावत निघाले. बाकीचे ग्रुपवाले कुठे आहे काय दिसत पण नाही, सगळे इकडे तिकडे गेले. लोकांना इकडे छत्री आता म्हणजे एक मनाला शांती आहे. तर आता आम्ही आमच्या मित्रांना शोधतो. जस्ट मिस मित्रांनो, जस्ट मिस मित्रांना शोधतो आम्ही आणि मग तुम्हाला अपडेट देतो. तर मित्रांनो पृथ्वी आम्ही खूप घाबरलो. आता आम्हाला असं वाटतं की रिटर्न जाऊ की नको. काहीतरी असं म्हणजे अचानक अंगावर आलं आणि काय ॲक्च्युली समजलं ना आम्हाला. ॲक्च्युली आता वाजलेले आहेत कोणतरी ठोकला तिकडे. 3 वाजलेले आहेत, दुपारची वेळ आहे. काहीतरी निघाल्याचा अंदाज आहे. खूप धावत आलो आहेत आम्ही. आता ॲक्च्युली बघूया कसं काय होतं ते. पाणी नाही आलंय. तर मित्रांनो फायनली आपण बटरफ्लाय बीचवर आलेले आहे आणि गोव्याला पहिल्यांदा निळा पाणी बघायला मिळालेलं आहे. आम्ही आलेले आहेत बटरफ्लाय बीचला. सगळेजण फोटो काढत आहेत आणि बघू शकतात लांब लांबपर्यंत पाणी दिसतोय. बघू शकतात किती सुंदर हा बीच आहे. आणि हा एवढा खास नाही, कोण नाही माझ्याशिवाय कोण खास नाही इकडे. पण ठीक आहे, आता काय आलेत तर काय चालते, एवढं तर काय नाही. बघू शकतात कसे फोटो काढत आहेत. एवढं चांगलं पाणी बघू शकतात. फक्त एवढंच की जरा लांब आहे, जरा चालायला लागते, पण ठीक आहे. मन प्रसन्न झालं. मी फक्त बघू शकतो मन प्रसन्न झालं. भलतंच चालू आहे, सुंदर सुंदर फोटो चालू आहेत. तेव्हा तेव्हा भाई शूट बघा कसं चालू आहे. बघा बघा तुम्ही बघा, आपला भाई कॅमेरामॅन म्हणजे ब्लॉगरचा कॅमेरामॅन. मी तर आहे तिथे, मी तर छावात दिसतोय. बघू शकतात किती सुंदर व्ह्यू आहे. भारी वाटतंय. मित्रांनो बटरफ्लाय बीचवर आले, थोडाफार फोटोशूट केलं आणि आता चाललो म्हणजे फिरूया, बघूया. अजून तर चालतच आहे, थोडा अजून 10-15 मिनटं लागतील. बटरफ्लाय बीच म्हणजे धोकाचा आहे तिकडे. म्हणजे तो बीच होता तो डायरेक्ट असं स्लांट आहे, त्यामुळे जो समुद्र म्हणजे हायटाईड पण आहे आता, त्यामुळे जो स्लोप आहे तो डायरेक्ट समुद्रात खेचून घेतो. तर रिक्स घ्यायची नाही. आणि आमच्या समोरच 2 जणं गेली होती पण त्यांना वाचवलं. आम्ही नाही पण लोकांनी वाचवलं. पण एवढी रिक्स घेऊन जाण्यापेक्षा घरी जाऊन पाण्यात बुडून राहूया
पूलमध्ये किंवा पूलमध्ये जाऊया. नाही तर कलंगूट बीचला जाऊ, कारण की कलंगूट बीच एक असा प्लेन असं बीच आहे, म्हणजे जिथे आपण सेफली पोहू वगैरे शकतो. जास्त रिस्क नाही आहे तिकडे. उगाच जर हाय टाईड वगैरे असेल तर इश्यू आहे, दुसरं काय नाही. ऍक्च्युली आता पावसाळा त्यामुळे सगळे बीच तर बंद पण झाले. आजचा क्लायमेट चांगला होता. आजचा क्लायमेट असेल तर फिरू शकतो. हा, आणि आज फायनली आपल्याला सूर्य बघायला मिळाला. सूर्य नाही बघितला पण आहे, ऊन आहे. आणि आपल्याला कसं काल पाऊस होता त्यामुळे जास्त फिरता पण नाही आलं. फिरताना आला पण मजा करतात. हां, मजा तर केली पण तशी म्हणजे जास्त फिरता नाही आलं. आणि आज ऊन आहे त्यामुळे आपण साऊथला आलो. तर तुम्हाला तर मजा पण येत असेल सगळ्यांची, सगळे एन्जॉय पण करतायत. तुम्ही पण एन्जॉय करा व्हिडिओ. तर आता बघूया कुठे जातात. चला. आता आम्ही काबोदीरामाला जात होतो, पण मध्येच आम्हाला कोला बीच मिळाला. आणि तिकडे आता आम्ही चाललो आहे कायाकिंग करायला. तर कायाकिंगचा पण एक्सपिरियन्स बघूया कसा येतो आहे. आणि माझा चेहरा थोडा थकलेला दिसेल, पण चालते, आपली तर फुल एनर्जीच आहे सगळ्यांची. तर चला कायाकिंग बघूया. सेफ्टी पण झालेली आहे आपली आणि सगळे घालतायत. आज भेटली पाहिजे व्हिडिओची काय स्टोरी टाकायला. भाविक सगळे कायाकिंग करायला रेडी आहेत. तर जाऊया आपण कायाकिंग करायला. भाविक हाय. तर मित्रांनो फायनली कायाकिंग करतो आणि आम्हाला पर पर्सन पडलेले आहेत 250 रुपये 250. तर तुम्हाला करायचे असेल तुम्ही पण येऊ शकता इकडे. हाय गाईज, हे आपण काय करायला लागलेत? कायाकिंग करायला लागलेत गाईज. तर आमचा एक मित्र जाम घाबरलेला आहे. आमची कायाकिंग पण झालेली आहे, मजा आली. पूर्ण पोटाचा वगैरे सगळं पूर्ण वर्कआउट झाला आमचा. ओले पण झालेत पूर्ण. तर आता आमचा विचार चालू आहे की काबोदीरामाला जाऊन पोहायचं. बघूया कशी सिच्युएशन आहे तिकडे, आणि त्यानंतर आपण मित्रांनो आता आपण आलो आहेत काबोदीरामाला. आणि इकडे वातावरण पण खूप मस्त आहे. वातावरण बघा इकडचं. आता आपण बीचवर आले आहेत. ते व्ह्यू पण खूप सुंदर झालाय बघा. मी पण खूप थकलोय, सगळेच थकले आहेत. भूक पण लागली आहे खूप, कारण काय खाल्लं नाही आहे जेवल्या त्यानंतर. तर बघू आता बीचवर थोडं बसू, बीचचा आनंद घेऊ आणि मग नंतर जेवू किंवा मग काहीतरी खाऊया, कारण खूप भूक लागली आहे. तर आता तुम्ही टाइमलेस बघा.
बीचनं आपलं झालेलं आहे तिकडे कामोठ्याला आम्हाला फिरून आणि थोडा विश्रांती घेतली, बीचचा आनंद घेतला. तर आता आपण जाऊया. आता तर डायरेक्ट रूमवरच जाणार आहेत, कारण आपण तर नॉर्थ गोव्याला राहतो आणि आपण लांब आहेत. आणि बीचचा पण आनंद घेतला. बीचमध्ये थोडेफार पाय वगैरे भिजवले. गोव्यात येऊन पाण्यात काय करणार. तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. आणि हा डे 3 संपलेला आहे.